कबड्डी स्पर्धा संध्याकाळी तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. चला जाऊया मागच्या दिशेने आपण मॅच लावते सुरुवात राऊंड विकेटने. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस. आज चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. डीएमएस संघाकडून आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना मयुरेश यांना तुम्ही पाहतायत. सेकंडला फलंदाज आदित्य, नॉन सेकंडला सागर. यावेळेस इथे लिडिंग एज टॉप एज क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल घेण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला झेल टॉप करण्यात आला. चांगला प्रयत्न होता. चेंडू भरपूर उंच गेला. त्यानंतर जजमेंट त्या ठिकाणी खाली आखण्यात आलं आणि ते मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये याच्यानंतर बदलापूर बी आणि सावंतवाडी. कुलगा बदलापूर नगर परिषद बी टीम. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील पूर्णपणे 6. षटकार. राऊंड विकेट. यावेळेस शफल क्रॉसून करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि झेल ड्रॉप. कदाचित या चुका होणं अपेक्षित नाही आहे डीएमए कडून. डीएमएस संघ आपण पाहतो चांगला संघ जो मात्र सध्या बदलापूर नगरीमध्ये इंटरनॅशनल स्टेडियम वरती तो खेळतोय. मगाशी सांगितलं खोपोलीच्या एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं की मात्र जणू काही फिलिंग्स आम्हाला इंटरनॅशनल वरती खेळल्यासारखं होतंय. यावेळेस आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट आणि ते सिंगल धावाले. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर धाबा फलकामध्ये 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज मयुरेश यांचा तुम्ही पाहणार आहात पहिल्या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतो खोलव्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि समोर जे क्षेत्ररक्षक आहेत स्वतः गोलंदाज येतात चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत एक धाव. तीन ओव्हरची मॅच आहे. विजय कराळे यांना विनंती आपण बाईकशी संपर्क करायचा. विजय कराळे. विजय कराळे यांना विनंती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये समोरच्या एंड कडून षटक आपल्याला पाहायला मिळेल. डीएमए नवी मुंबईचा संघ नगर परिषद प्रशासन संचालनालय हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचं मुख्यालय मुख्य ऑफिस नवी मुंबई येथे. त्यांचे डीएमएचे नगर परिषद प्रशासन संचालनालय. संचालनालय ओके असं त्याचं मिनिंग आहे डीएमएचं. आपण म्हणतो ना की मराठी भाषा भरपूर अवघड आहे. जितकी सोपी तितकी अवघड देखील आहे.
हा, त्यापेक्षा इंग्लिश सोपं आहे. इथं लाईन पाहायला मिळते. बॉल चालला लॉंग ऑनला. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला आणि आता इथे धाबा पाचवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. शेवटच्या क्षणाला बॉलला थांबवलंय. विजय कराळे राऊंड विकेट. लाईन वाईड बॉल पंचाचा इशारा आलेला आहे. पहिलं सत्र आपण पाहतोय. पहिलं 3 षटकांचे मॅच आहे आणि त्यानंतर आणखी एक सामना या ठिकाणी होणार आहे. तो म्हणजे सावंतवाडी आणि बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषद बी संघ. ज्यावेळेस ड्राईव्ह करत असताना लॉफ्टी ड्राईव्ह बॉल चाललाय कबसला. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. रन्स मिळतील 4. बदलापूर यावेळेस कबसला वॉड शॉट. अक्षरशः डोळ्यांचा पारणा फेडणारा फटका आपण पाहतोय आणि ते बॉलला इन टू द स्लॉट आउट ऑफ द पार्किंग प्लॉट. इथे मात्र धाबा मिळतील 6. बत्तीस धावा धाव फलकावरती या 2 षटकांमध्ये. आता शेवटचं अंतिम षटक आपण पाहणार आहोत. अंतिम षटक आणि अंतिम षटक गोलंदाज अक्षय येतात. 3 षटकांचे बाश आहे. चला सामना आपण लगेच स्पीडअप करू. बरोबर आता 5 वाजलेले आहेत.
स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज आदित्य आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय जयेश जाधव. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अक्षय यांना पाचारण करण्यात आलेले आहे. चला मॅच लगेच चालू करा. पंचांना विनंती आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. धाव फलकावत आहेत 32. गोलंदाज अक्षय स्ट्रायकिंगला फलंदाज आदित्य सलामीवीर आणि आता इथे बॉल चालला बॅटची कडा घेऊन पाठीमागे शॉट फाईन लीगला आणि ते धाबा मिळते 4 दर्जेदार धाबा येतात आणि आता धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर 36 आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषद जिल्हा ठाणे च्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. राज्यस्तरीय भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. त्यानंतर भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा याचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आडवा पाटणे आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. आणखीन एक दर्जेचा स्ट्रोक आपण पाहिला आणि आता 6 धावा इथे मिळतील पूर्णपणे त्या मॅच मध्ये. चांगल्या धावा वसूल करतात पेन टीमचा आपण विचार केला तर एक चांगला खेळ. चला षटकार चौकारांची आतषबाजी होतीये. आणखीन एक दर्जेचा स्ट्रोक आणि आता हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार मध्ये आपण पाहतोय अत्यंत वेगाने पेन संघ पुढे सरकतोय. चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कदाचित आमच्या स्वयंसेवकांचं काम वाढलेलं आहे आणि आता बॉल सीमा पार.
सावंतवाडी संघाला विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. सावंतवाडी आपण पाहतो 55 चा टार्गेट आहे. 54 धावा झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 55 धावा बनवायचे आहेत. एक मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला लगेच सलामीचे डीएमए संघाला विनंती आहे की आपण लगेच उतरायचं आहे. चला शेवटचा आणखीन काही 2 सामने बॅलन्स आहेत ते आपण कव्हर करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपण कबड्डीकडे जाऊ. अठरा बॉल 3 षटकांमध्ये अभ्यात 55 धावा टीम डीएमए ला. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो गोलंदाज मोहम्मद शफी. कैलास भोईर आणि रमेश भोपी. चला कबड्डी मैदानाची आपण जिम्मेदारी घ्यायची आहे आणि लगेच तिकडे पोहोचायचं आहे. वाईट बॉल. पहिला चेंडू आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता मोहम्मद शफीचा. मोहम्मद शमी म्हटल्यानंतर असं वाटलं की भारतीय संघाचा
गोलंदाज आम्हाला आठवला, ज्याने 5 पर कंप्लीट केली आहे. चांगला गोलंदाज आहे सध्याच्या घडीला. दोन चेंडू खराब आपण पाहतो. 55 धावसंख्येचं लक्ष सलामीला आपण पाहतो. फलंदाज मयुरेश आणि साथीनं भगवान असे दोन खेळाडू आहेत. मयुरेश आणि भगवान हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 55चं टार्गेट आहे. ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतो चांगला फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला आपण पाहतो शतक बेगाने येतात. तोपर्यंत एक सिंगल धाव, 2 धाबा घेण्यात आल्यात. 2 अतिरिक्त धाबा आपण पाहिला एक्स्ट्रा. त्यानंतर या 2 धाबा 4 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं प्रगतीपथावरती आहेत. 18 बॉलमध्ये 55 धावसंख्येचा टार्गेट असताना या मॅच मध्ये सुरुवात धमाकेदार करावी लागेल. यावेळेस ऑन साइडला पंचांचा इशारा कदाचित येणं बाकी असेल, परंतु आपण पाहतोय चेंडू लँड होत होता. आय थिंक सो पूर्णपणे बेंड होते फलंदाज हे सांगतायत अंपायर. आणि इथे 2 धाबा फक्त मिळतील DMA संघाला. टॉससाठी यायचे सावंतवाडी आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद बी टीम. बॅट शॅटलीकडा बॉल चालला लॉंग ऑनला आपण पाहतो शतश वेगाने येतात. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली आणि आता एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. सावंतवाडी विरोधात कुळगाव बदलापूर नगर परिषद बी टीम आहे. A, B आणि C. कदाचित C संघ परास्त झालाय. एच अस्तित्व अजून टिकून आहे आणि आता बी यानंतर लढणार आहे. फॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. पर सिग्नल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट बॉल. बदलापूर टीम ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. इथे लाईन आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चांगली या सुंदर गोलंदाजी. त्यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बेड ऑफला शतक सज्ज त्या ठिकाणी एक सिंगल धाव आली. नऊ धावा फलकावरती आहेत जिथे गरज आहे तब्बल 55 धावांची. आणि आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय या षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना धावा फार कमी पाहायला मिळतात. इथे खराब खराब चेंडू पंच आमच्याकडे वळतील जरूर. असं वाईट बॉल. योगेश माळी मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कुणाल भोईर सर, प्रशांत सूर्यराव, 3 ऑफिशियल पंच या ठिकाणी आज आमच्या समावेश जॉईंट आहेत. सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. थोडासा टी ब्रेक जरूर होईल.
तर आवश्यकता आहे एकंदरीत 5 चेंडू खराब टाकण्यात आलेले आहेत. हा, थोड्या वेळात आमचे टी ब्रेक या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आमचे चहावाले पोहोचतील. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. हा चेंडू अत्यंत सुंदर होता. या अगोदर काही चेंडू खराब होते आणि एकंदरीत आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च करण्यात आल्या पहिल्या षटकामध्ये. 55 धावा संख्येचं टार्गेट होतं. सलामीच्या जोडीने पेन संघाने चांगली धावा संख्या बनवली. 54 धावा बनवल्या. 55चं टार्गेट आहे मॅच मध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 11 धावा. म्हणजे आता विजयासाठी 12 बॉल 44 धावांची गरज या मॅच मध्ये. 11 धावा धाव फलकामध्ये 12 चेंडू 44 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. आणि आता लगेचच आपण सेकंड ओव्हरला ठिकाणी आपण सुरुवात करणार. अक्षय खरात बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू चाला डीप मध्ये तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल झालाय. थ्रो फेकी थोडीशी लेन्सी आलेली आहे आणि या 2 धावा मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा चालू आहे आणि सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. दोन धावा धाव फलकामध्ये आलेले आहेत आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि शेवटच्या क्षणाला पूर्णपणे जंप लगावली आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करण्यात आला. संघाची धाबत संख्या फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिली तर 15 धावा धाव फलकामध्ये आहेत. आणि तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज झालेत बाद. डॉट चेंडू आलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय स्टॉमिंग स्ट्रोक आणि आता फलंदाज
सुनील सोलंकी आहेत गोलंदाजीसाठी आणि आता विकेट आली आहे लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस इथे आपण पाहतोय कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे. फलंदाज होईल बाद. रामकृष्ण हरी फलंदाज बाद. एकदा आपण पाहतोय अंगावरती झपकण येणारा चेंडू होता आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. संघ पूर्णपणे आता बॅकफूट वरती आहे. 16 धावा आहेत. 55चं टार्गेट होतं या बाश मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ गोलंदाजी करत असताना पेन संघाने केलेला आहे. बॅटिंग मध्ये देखील चांगली धमाकेदार बॅटिंग त्याने केली. गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्य त्या ठिकाणी दाखवत असताना सुनील विशे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. डॉट बॉल आलेला. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये सुनील सोलंकी गोलंदाजी मध्ये. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू डॉट आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2 पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम करतायत प्रतिस्पर्धी संघाला जो DMS संघ नवी मुंबई. नगर परिषद प्रशासन संचालनालय इथे लाईन चांगली आहे. हा चेंडू सुरेख हाताळलाय. ते आपण पाहतो इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रभाव शाली गोलंदाजी प्रभाव टाकत असताना मास मध्ये सातत्याने चांगला प्रयत्न होतोय. मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये सुनील सोलंकी आहेत. आणि बॅटने ऑन साइडला ट्राव्हल्स आला बॉल. चांगली फिल्डिंग आहे. देखील चेंडू अडवण्यात आलाय. आणि या मॅचची औपचारिकता होती. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 चा खेळ ठिकाणी संपन्न झालेला. पेन संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक DMA अर्थात नगर परिषद प्रशासन आहे संचालनालय यांच्या ठिकाणी आपण